जिओ पॉलिटिक्स, राजकारण वगैरे काय समजतंय मला. म्हटलं एक झणझणीत मराठी व्हिडिओ टाकावा. मी पहिलीत होतो ना, तेव्हा आमच्या शाळेची एक दिवसाची सहल होती, काहीतरी बोरिवली नॅशनल पार्क वगैरे. शाळा आमची कडक होती हां. आमचा गणवेश होता, बिल्ला होता आणि सहलीच्या दिवशी पण सगळं पाहिजे. बाबा आले होते मला सोडायला. घर तसं आमचं दूर होतं शाळेपासून. तर माझा नेमका बिल्ला राहिला होता. तर आमच्या पहिलीच्या वर्गशिक्षिका म्हणाल्या, बिल्ला नाही तर सहल नाही. आता त्या मॅडमना मी काय पाषाण हृदय वगैरे म्हटलं नसतं, पण त्यांच्या हृदयावर हेल्मेट घातल्याशिवाय डोकं आपटणं कठीण होतं. तरी मी थोडं रडून बिडून दाखवलं, पण काय उपयोग झाला नाही. बाबा म्हणाले, जाऊया आता परत घरी. त्याने जे माझं डोकं फिरलं. म्हटलं, अरे काय घरी परत जाऊया, रवी गोडसे सहलीला गेले पाहिजेल म्हणजे पाहिजेल. म्हटलं आता रायबाज स्वतःचं लग्न करतो आणि कोंडाणा पण जिंकतो कसं ते बघा. सुभेदार, आता फक्त माझ्यामध्ये लुडबुडू नका, बाजूला थांबा तुम्ही. माझा एक मित्र शाळेच्या बरोबर समोर पहिल्या मजल्यावर राहायचा. त्याचे बाबा आले होते सांगायला की त्याला ताप आलाय, तो येत नाही आहे. म्हटलं काका त्याचा बिल्ला टाका पट करून. मग मी तो बिल्ला लावला. मॅडमला म्हटलं हा माझा बिल्ला. ते बोलले हा तुझा नाही आहे, हा मित्राचा आहे. तिथे शेजारी माझी एक मैत्रीण होती. तिला आम्ही सज्जन कोकिळा म्हणायचो. म्हणजे तिचा स्वभाव आणि आवाज चांगला असता तर ती सज्जन कोकिळा झाली असती. तिला म्हटलं कुहू इकडे ये. तिचा बिल्ला आणि माझ्या मित्राचा बिल्ला असं असं करून मॅडमला म्हटलं यातला माझ्या मित्राचा कुठला. त्याला असं कसं सांगणार, कारण बिल्ले सगळे सारखेच होते ना, त्याच्यावर काही नंबर का आय डी युनिक आयडेंटिफायर काहीच नव्हतं. म्हटलं अहो काल हा माझा मित्र चुकून माझा बिल्ला घेऊन गेला होता, त्याच्यामुळे हा माझाच आहे. मॅडम बोलले तू खोटं कशावरून बोलत नाही आहेस. म्हटलं शक्य आहे, रवी गोडसे म्हणजे खोटं बोलायची भरपूर शक्यता आहे. पण मी खरं कशावरून बोलत नाही आहे, हे सिद्ध करायची जबाबदारी तुमची आहे ना. मी म्हणतोय हा माझा बिल्ला आहे, तुम्ही सिद्ध करा हा माझा नाही आहे. तिला ठीक आहे बाळा, जा बसमध्ये. म्हटलं मी पहिल्या बाकावर बसणार आहे खिडकीत. पण बसमध्ये जायच्या आधी दोन गोष्टी सांगू का तुम्हाला. तुमचे आता मिस्टर आले होते ना तुम्हाला सोडायला, आणि तुम्ही म्हणालात संध्याकाळी भेटूया, तेव्हा त्यांचा चेहरा पडला थोडा. म्हटलं तुम्हाला सांगावं. आणि दुसरं म्हणजे बाई, पहिलीतलं मूल आहे, त्याला त्याच्या आईने कानाला रुमाल बिमाल बांधलाय, वारा जाऊन वासरासारखं करू नये म्हणून. त्याला तुम्ही निर्दयपणे सहलीवरून परत पाठवता. अंतर होते मुग्ध निराग असं, दृष्टी होती प्रेमळ लाल असं, चराचरातून सौंदर्याचे किरण तदा फाकले, आहाते सुंदर दिन हरपले. आम्ही मोठे झाल्यावर असं काय आम्हाला मिळणार आहे का, हे बरोबर आहे का तुमचं वागणं. मॅडम म्हणाला तू माझ्याकडे एक गोष्ट करशील का बाळा. म्हटलं हां बोला ना. दोन करतो. ते म्हणले तू कधी मोठा नको होस, कारण तू हे बोलतोस ना लहानपणी ते खूप गोड वाटतं, पण मोठा झाल्यावर लोकांच्या डोक्यात जायला लागशील. मॅडमची शापावाणी अगदीच काही खोटी ठरली नाही. मी बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये भाडं न भरता राहत असतो रवी गोडसे.